ब्रेकनंतर बातमी आहे नवी मुंबईमधली नवी मुंबईमध्ये जी वेगवेगळी विकास कामं केली जाणार आहेत आता त्याचा आढावा घेतला जाणार आहे, त्याचा अभ्यास केला जाणार आहे। नवी मुंबईमधील वाढीव एफएसआय क्लस्टर डेव्हलपमेंट आणि पुनर्विकास योजनांमुळे शहराच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या ताणाचा वैज्ञानिक अभ्यास करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या 10 ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत मांडला जाणार आहे। यासाठी तज्ञ संस्थेची नियुक्ती करून शहराची केअरिंग कॅपॅसिटी तपासली जाणार आहे आणि पाणी, रस्ते, वाहतूक, आरोग्य, शिक्षण तसंच हरित क्षेत्रांवरील परिणामाचं सविस्तर मूल्यमापन होणार आहे। दरम्यान क्लस्टर योजनेला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध दर्शवला होता, त्यामुळे शिवसेना आणि गणेश नाईक यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आलाय। याबाबत अधिक माहिती दिलेली आहे नवी मुंबई महानगरपालिका सभागृह नेते सागर नाईक यांनी। पाहूयात। या योजनेमध्ये नवीन बदल आणू पाहतायत, नेमके काय बदल आहेत ते आपण जाणून घ्या। सर, नेमके कोणते बदल आहेत? हा वाद कसा शमेल? आमचं पक्षवादमुळे आलेलं नाही। हा वाद UDCPR वर्सेस या शहराचं भविष्य अशा प्रकारचा हा वाद आहे आणि आमचा विरोध त्या ठिकाणी UDCPRला आहे। कारण की अतिशय निष्काळजीपणा, बेजबाबदारपणे हा UDCPR बनवला गेलेला आहे। त्याच्यात सोप्या भाषेत काय सांगाल सर्वसामान्य? या ठिकाणी UDCPRच्या माध्यमातून जेव्हा लागू केला तेव्हा या शहराचा इम्पॅक्ट असेसमेंट हा स्टडी केला गेला नाही की त्या UDCPRचा इम्पॅक्ट म्हणजे त्याचा परिणाम या शहरावरती भविष्यात काय होईल त्याचा अभ्यास करणं गरजेचं होतं। आणि ही आपली एक प्लॅन सिटी आहे आणि प्लॅन सिटीमध्ये आपण आता धोकादायक इमारती झालेल्या आहेत, रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी करतो। त्याचबरोबर मोकळ्या प्लॉटना जास्त अफेसा दिल्यामुळे या शहराची कॅरिंग वहन क्षमता, लोकसंख्या किती हाताळू शकते त्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे। आणि फक्त FSI वाढवण्यासाठी काही लोकांची धडपड त्या ठिकाणी येते, त्या माध्यमातून क्लस्टर जिथे आवश्यकता नाही तिथे लागू करण्याचं काम त्या ठिकाणी आलेलं आहे। आणि या क्लस्टरच्या माध्यमातून जिथे आवश्यकता नाही तिथे जर बांधकाम झालं तर तिथे जास्त लोकसंख्या येऊन तिकडच्या सर्व ज्या योजना आहेत, सर्व सुविधा आहेत, बेसिक सुविधा आहेत त्याच्यावरती ताण त्या ठिकाणी पडणार आहे। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 मराठी, नवी मुंबई।